मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल अशी उपवासाची झटपट होणारी रेसिपी बनवतोय, ज्यामध्ये आपण साबुदाण्याचा वापर अगदी कमी केलाय. तर इथं तर बघा, मी 1 वाटी ही वरई किंवा ह्याला बरेच जण भगर म्हणतात, तर ती 1 वाटी वरई मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. त्यानंतर 2 चमचे फक्त आपण साबुदाणे वापरतोय. तर साबुदाणे बरेच जण उपवासाला खात नाहीत, कारण त्यांना बऱ्याच वेळा ॲसिडिटी वगैरे होतात, त्यामुळे ते उपवासाला काय खायचं हा प्रश्न पडतो. अशावेळी आपण अशी रेसिपी बनवू शकतो. आता साबुदाणे वरे आपण मिक्सरमधून थोडेसे बारीक करून घेतले, छान पीठ तयार झाले. तर इथं आता बघा, मी त्या साबुदाण्याने वरेसाठी 2 मीडियम साईजचे उकडून घेतलेले बटाटे साल काढून घेतले. त्यानंतर एका कढईमध्ये आता बघा, आपण 1 छोटा चमचा तेल गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा इतके जिरे घालूयात. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या. आता जिरा आणि हिरवी मिरची 2 मिनिटं तेलावरती परतवून घ्यायचे. त्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा आणि जे काही आपण वरई आणि साबुदाण्याचं पीठ बारीक करून घेतलं होतं ते तेलामध्ये घालून आता आपण गॅस मध्यम करून 3 ते 4 मिनिटं हे पीठ चांगलंसं भाजून घेणार आहोत. आता बघा, हे पीठ पण आता अगदी चांगलं असं भाजलं गेलं आहे. जेव्हा आपण रवा कसा तेलावरती भाजतो तेव्हा तो फुलतो ना, तसंच ही वरई पण छान फुलले गेले. आता ज्या वाटीनं वरई घेतली तर त्याच वाटीने तर बघा, मी 3 वाटे इतकं हे पाणी घालते. कारण आपण 1 वाटी वरई आहे आणि 2 मोठे चमचे साबुदाणे घेतले होते, त्यामुळे आपण त्याच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालतोय. त्यामुळे इथं बघा, मी 3 वाट्या पाणी घातलं. पाणी घालून झाल्यानंतर आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. पाणी घालते वेळी गॅस बारीक करायचा, म्हणजे अजिबात गाठी किंवा गुठळ्या होत नाहीत. आता हे पाणी बघा, अगदी छान असं एकसारखंच मी मिक्स करून घेतलं. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाहीत ह्याची काळजी घेतली. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार इतकं मीठ घालूयात. सुरुवातीला जरी आपल्याला हे बॅटर थोडंसं पातळसर वाटलं, पण जसं हे चांगलं शिजतं आणि छान थंड होतं तसं हे छानपैकी असं घट्टसर बनतं. आता बघा, अगदी मस्तपैकी असं हे तयार झालेलं आहे. तर गॅस मीडियम करून ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं वाट पाहणार आहोत. 4 ते 5 मिनिटं झाल्यानंतर बघा, मी झाकण काढलं आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं. आता ह्यातलं पाणी पण बऱ्यापैकी आटलं होतं आणि अगदी मस्तपैकी आपली ही वरई शिजली पण होती. गॅस बंद करून ही गरम गरम शिजलेली वरई आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही हवं तर असंच हे वरईचा उपमा म्हणून पण खाऊ शकता, खूप छान टेस्टी लागतो. आता हे ताटामध्ये मी थंड व्हायला ठेवलंय, तोपर्यंत चटणी बनवूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा, मी अर्धी वाटी इतके भाजलेल्या दाण्याचा कूट घेतलाय. तुम्ही इथं हवं तर फक्त भाजलेले शेंगदाणे पण घेऊ शकता. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. त्यानंतर अर्धा इंच आल्याचे काप, जर उपवासाला चालत असेल तर वापरा. त्यानंतर अर्धा चमचा दही, थोडीशी हिरवी कोथिंबीर, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ, अगदी थोडं पाणी घालून आता आपण ही चटणी बारीक अशी वाटून घेतोय. ही चटणी तुम्ही उपवासाला केलेल्या कोणत्याही पदार्थासोबत अगदी मस्तपैकी खाऊ शकता, जसं की इडली, अप्पे, डोसे, उत्तापे कशासोबतही. चटणी छान बारीक वाटून तयार झाली, एका भांड्यामध्ये काढून घेतली. त्यानंतर एका फोडणी पात्रामध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घालून गरमागरम खमंग फोडणी चटणीवरती घालून घेतली. चटणी तयार झाली तोपर्यंत आपण जे वरई गार करायला ठेवली होती ती पण छान अशी गार झाली. आता बघा, हाताला अजिबात जास्त गरम लागत नाहीये. त्यामध्ये तर आपण मगाशी जे उकडून घेतलेले बटाटे होते ते चांगले असे बारीक खिसणीने खिसून घेते. बटाटे खिसल्यामुळे ना त्याला छान असं बाइंडिंग येतं. त्यामध्ये ना आपण अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचा कूट घालतोय. त्यानंतर 1 ते 2 चमचे आपण याच्यामध्ये दही वापरतोय. दही नसेल तर लिंबू रस पण वापरू शकता. त्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरईच्या पिठाला म्हणावं असं बाइंडिंग नसतं, त्यामुळे आपण याच्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा वापरलाय, ज्यामुळे त्याला चांगलं असं बाइंडिंग येतं. आता कोणतीही वेगळी पिठं न वापरता किंवा कोणतंही वेगळं मटेरियल न वापरता आपण लगेचच रेसिपीला सुरू करतोय. पीठ चांगलं मळून झाल्यानंतर इथं बघा, एका वाटीमध्ये पाणी घेतलं मी. हाताला थोडंसं पाणी लावून ह्याचा चांगला असा गोळा करून घेतला. आता हा गोळा थोडासा चपट्या आकारामध्ये करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं एका बोटाला पाणी लावून आपण मधोमध छानपैकी असं होल करून घेतलं. तर आज आपण उपवासाचे कुरकुरीत क्रिस्पी असे मेदू वडे बनवतोय. खूप छान भन्नाट होतात. नेहमी उपवासाला साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे वगैरे आपण बनवत असतो किंवा वरईचा किंवा भगरचा भात बनवतो, पण त्यावेळी आपण अशी वेगळी भन्नाट रेसिपी केली तर कधीतरी उपवासाला छान अशी बेत बनतो. त्यामुळे तुम्ही नक्की ह्यावेळी उपवासाला असे उपवासाचे मेदूवडे नक्की करून बघा. वडे सगळे करून घेतले. त्यानंतर गॅसवरती एका कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतलं. गॅस मोठा करून घेतला आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले वडे तेलामध्ये सोडून घेतले. सुरुवातीला मी 1 ते 2च वडे सोडले. गॅस अगदी मोठा ठेवला
हलवता जेणेकरून हे वडे तेलामध्ये सुटणार नाहीत. मग आता मी वडे टाकल्यानंतर अजिबात पळीनं किंवा एखाद्या झाऱ्यानं न उलटता 2 ते 3 मिनिटं चांगली वाट पाहिली. वडे छान सेट झाल्यानंतर ते आपोआपच वर आले आणि त्यानंतर मी हे वडे आलटून पालटून छान असे गोल्डन ब्राऊन किंवा सोनेरी रंगावरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत. लक्षात ठेवा हे वडे ना अगदी नाजूक असतात, त्यामुळे जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा. त्याबरोबर त्याला लगेचच न हलवता 2 ते 3 मिनिटं हे वडे चांगले ब्राऊन होऊ द्यायचे आणि मग हे पलटी करून घ्यायचे. आता वडे छान फ्राय झालेत, तेल निथळून काढून घेतले. पुन्हा अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे देखील वडे अगदी तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊयात. तेल चांगलं तापलं असेल आणि तुम्ही जर लगेचच न हलवता थोडी वाट पाहिली तर तुमचे देखील वडे अगदी परफेक्टच बनतात. बऱ्याच जणांची तक्रार असते की वडे तेलामध्ये सुटतात किंवा फुटतात. ते का होतं तर मी तुम्हाला याची कारणंही आधी सांगितली होती, तर आताही तुम्हाला पुन्हा सांगते. तेल चांगलं तापवून घ्यायचं. वडे छान सेट झाल्यानंतरच आपण हे वडे छानपैकी असे आलटून पालटून परतवून घेणार आहोत. मस्त असे भन्नाट कुरकुरीत वेगळ्या चवीचे सगळ्यांना आवडणारे असे हे उपवासाचे मेदूवडे तयार होतात. खाणारा प्रत्येकजण तुमचं नक्की कौतुक करेल. साबुदाणा किंवा साबुदाण्याच्या वड्याला पर्याय म्हणून आपण अशी नक्कीच रेसिपी करू शकतो, जी अगदीच खास आणि अगदीच टेस्टी असेल. इतके क्रिस्पी बनतात ना वडे. मी तुम्हाला एक दाखवते देखील जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे वडे किती मस्त असे कुरकुरीत होतात आणि दह्यामुळे तर आतून जे वडे आहेत ते अगदी छान सॉफ्ट देखील बनतात. रंग पण अगदी छान सुरेख आलाय, बघता क्षणी खावेसे वाटणारे आणि साधारणपणे 1 वाटी वरेमध्ये 25 ते 30 वडे बनतात. त्यामुळे अगदी पोटभरीची ही रेसिपी तयार होते. त्यामुळे तुम्ही नक्की या उपवासाला असे हे उपवासाचे मेदू वडे करून बघा आणि रेसिपी जर करून बघितलीत, आवडली तर छान कमेंट्स करून पण सांगायला विसरू नका. एक वेळा तुम्हाला दाखवते पण जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ते छान किती कुरकुरीत बनले. वरईमुळे त्याला छान असा क्रिस्पीनेस पण येतो आणि बटाट्या आणि दह्यामुळे ना आतून असे सॉफ्ट असे वडे बनतात. आता एक वेळा तोडून देखील बघूया. तर आतून तुम्ही बघू शकताय कोणत्याही प्रकारे सोडा इनो न वापरता आत मस्तपैकी जाळी पडले आणि छान सॉफ्ट असे आपले मस्तपैकी हे उपवासाचे कुरकुरीत असे मेदू वडे तयार झालेत. ही भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. चला मग भेटूत असा छान आणि इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.